अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. आपण आमर उपोषण करत आहात हिंगोली जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिससमोर. तर आपल्या प्रमुख मागण्या कुठल्या आहेत? जसे की महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, तर त्यावेळेस जे लाडका बहीण आणि लाडकी भाऊ हे एक योजना निघल्या होत्या. तर त्या योजनेच्या माध्यमातून कौशल्य विभागातून एक लाडका भाऊ योजनेतून प्रशिक्षणार्थी म्हणून एक निवड करण्यात आली होती. त्यावेळेस त्या योजनेचा उद्देश होता प्रत्येकाला रोजगार देणे, आणि रोजगार देण्याच्या माध्यमातून आम्हाला 11 महिन्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. आणि त्याच खात्याचे तत्काल मंत्री आहेत मंगलप्रभात लोढा यांनी आम्हाला तिथे ज्या आस्थापनेत प्रशिक्षण दिले त्याच प्रशिक्षणावर तुम्हाला कायमचा रोजगार देऊ अशी त्यांनी घोषणा केली होती. पण त्यांनी आज 8 महिने झाले आम्हाला बेरोजगार करून सोडलेलं आहे. त्याच्यामुळे ते महाराष्ट्रातील कौशल्य खात्यातून कुणालाच रोजगार देऊ शकत नाहीत, आणि ते असक्षम माणूस आहे रोजगार देण्याच्या बाबतीत. म्हणून या महाराष्ट्रावर बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे, बेरोजगार विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे या खात्याचे जे मंत्री आहेत मंगलप्रभात लोढा यांनी या पदाचा राजीनामा द्यावा. आणि दुसरी मागणी अशी आहे की ज्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे 11 महिन्याचं त्या लोकांना यांनी कायमचा रोजगार द्यावा. कायमचा रोजगार द्यावा. तुमचा हा आंदोलन करण्याचा सुरुवात आजपासून आहे का मागील 2-3 दिवसापासून प्रयत्न कलेक्टर ऑफिसला काही निवेदन वगैरे दिले आहे काय? हा आंदोलन करण्याकरिता आम्ही दिनांक 28 मागच्या 28 तारखेला कलेक्टर साहेबांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे, आयुक्ताला सुद्धा निवेदन दिलेलं आहे. पण त्याच्यावरती कलेक्टर साहेबांचा आम्हाला कुठलाही आणखी रिप्लाय आलेला नाही. त्यांनी आमची कुठलीही दखल घेतलेली नाही. आणि त्यानंतर आयुक्तांनी ज्या आमच्या मागण्या आमच्यापर्यंत आणल्या तर त्या मागण्या आम्हाला मान्य नाहीत. त्यांनी सांगितलेला रोजगार तुम्हाला कुठलच्या पद्धतीने देता येणार नाही. आयुक्ताने कुठली मागणी मांडली तुमच्यासमोर? आयुक्तानं सांगितलेलं आहे की आम्हाला तुम्हाला रोजगार देताच येणार नाही. का तर लाडका भाऊ ही योजना मांडली होती, तर आयुक्ताला तुम्ही हा शब्द मांडला आहे का? हो, तर त्यांना सांगितले नाही की GR नुसार 4.5 नुसार GR आहे, त्याच्यानुसार आम्हाला रोजगार द्यायलाच पाहिजे. तर ते म्हणले हे लेवल आमच्या लेवलवरचं नाही, हे कॅबिनेटच्या लेवलचं आहे, हे मंगलप्रभात लोढाच काम करू शकते. तर GR तर असल्यामुळे गव्हर्नमेंटने जो GR दिला आहे तो GR नुसार तर सरकारला किंवा कलेक्टर ऑफिसला काम करायलाच पाहिजे. हां, हे तर मुद्दा रितसर आहे तुमचा. हो, रितसर आहे. तर तो काय म्हणतात, कलेक्टर ऑफिस म्हणतात की आम्ही करणार नाही. आणि त्यांच्या आमच्याकडे व्हिडिओ क्लिप सुद्धा आहेत, जसे की देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि मंगलप्रभात लोढा या तिघांनी आम्हाला सांगितलं होतं की ज्या आस्थापनेत तुम्ही प्रशिक्षण करसाल त्याच आस्थापनेत तुम्हाला कायमचा रोजगार मिळेल. ओके. आता यानंतर तुमची काय भूमिका असेल? यानंतर आमची एकच भूमिका आहे, जर शासनाने आमच्या 2-3 दिवसात जर या मरण उपोषणाची जर दखल नाही घेतली, तर यांनी जर आमच्या मागण्या नाही पूर्ण केल्या, तर येत्या 2-3 दिवसामध्ये त्यांना एक अल्टिमेट देतो की प्रत्येक जिल्ह्यामध्ये कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन हे 1,34,000 प्रशिक्षणार्थी आहेत महाराष्ट्रामध्ये, हे जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिससमोर उपोषणाला साखळी उपोषण पद्धतीने बसतील. पूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही आंदोलन करणार असा सरकारला इशारा देत आहे? हो, 100%. आणि हे साखळी उपोषण होणारच या 2-3 दिवसामध्ये जर आमची दखल नाही घेतली. सकल विद्यार्थी किंवा बेरोजगार सर्वजण तुम्ही पूर्ण महाराष्ट्राला किंवा सरकारला हो, इशारा देत आहे की 2 दिवसामध्ये जर तुम्ही आमचा निर्णय नाही घेतला तर आम्ही आंदोलन छेडणार असा इशारा देत आहे. 100% आम्ही आंदोलन छेडण्याचं कारणही दुसरं एक आहे की त्याच्यातमध्ये या शासनानं या स्किल डेव्हलपमेंट इंडिया आहे याच्यातून या कौशल्य खात्यातून हे प्रशिक्षण देतात, पण लेकरांना प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देऊन बेरोजगार करून सोडतात. हे शासन सर्व विद्यार्थ्यांची फसवणूक करत आहे. प्रशिक्षण देतात म्हणजे प्रशिक्षणमध्ये काय देतात तुम्हाला नेमकं काय? मी स्वतः पंचायत समितीला प्रशिक्षण घेतलेलं आहे. आमचे विद्यार्थी आहेत काही, तर त्यांनी म्हणजे शाळेमध्ये शिकवलेलं आहे, हॉस्पिटलमध्ये लेकरांनी जवळपास विद्यार्थ्यांनी काम केलेलं आहे. सगळ्या आस्थापनामध्ये विद्यार्थी आहेत आमचे. त्यांना कुठलं सर्टिफिकेट वगैरे काय नाही देत? सर्टिफिकेट वगैरे काही दिलं नाही, आणि ते कुठलाही त्याचा अनुभव कुठलाही म्हणजे एक्सपिरियन्स कुठेच कामी येईना, त्याला कुठलाच रोजगार भेटणार. कुठलाच रोजगार, तो सर्टिफिकेट दिलं तर कुठेही गेलं तरी तुला रोजगार नाही मिळत आहे. नाही मिळत. तुमच्या प्रमुख मागण्या काय आहे आता सरकारकडे? प्रमुख एकच मागणी आहे आमची की हे महाराष्ट्रातील मंगलप्रभात लोढा आहेत, हे मंत्री आहेत, हे महाराष्ट्रातल्या कुठल्याच विद्यार्थ्याला कायमचा रोजगार देऊ शकत नाही आणि बेरोजगारी मिटवू शकत नाही. हे बेरोजगारी वाढवण्याचं सगळ्यात मोठं वृक्ष म्हणजे हे मंगलप्रभात लोढा आहेत, केंद्रीय कॅबिनेट मंत्री. यांचा राजीनामा झालाच पाहिजे. आणि दुसरी मागणी आहे की ज्या लोकांनी 11 महिन्याचं प्रशिक्षण केलं त्या लोकांना तिथं कायमचा रोजगार द्यावा. ओके.